अन्न भेसळीवर मित्रांनो मी तुम्हाला 7-8 व्हिडिओद्वारे भेटायला आलो होतो। आज अशी एक गोष्ट वाचनात आली माझ्या की एका तालुक्याच्या ठिकाणी त्या बिचाऱ्या गृहिणी रेशनच्या दुकानात गेल्या आणि एकाच वाडीमध्ये राहणाऱ्या जवळपास 15-20 जणी सगळं रेशनमध्ये जे मिळणार आहे ते सगळं घरी घेऊन आल्या आणि जेव्हा त्यांनी तांदूळ भरायला घेतले तेव्हा त्यांना काहीतरी वेगळेपण जाणवलं, म्हणून त्यांनी काही तांदूळ पाण्यात टाकून बघितले। तर पाण्यात टाकताना जे असली तांदूळ होते, भले ते निकृष्ट दर्जाचेच असतात, रेशनच्या दुकानात चांगलं तुम्हाला काही कधी मिळणार नाही, निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊन जगणारी ही गरीब बिचारी कष्टकरी माणसं जी रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना मिळणाऱ्या त्या तांदळामध्ये 1-1 किलोची 2-2 किलोची ती पुरचुंडी, त्याच्यामध्ये त्यांना असा बनावट तांदूळ मिक्स केलेला आढळला। मग तो प्लॅस्टिकचा तांदूळ बाजारामध्ये आला आहे हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो, पण रेशन कार्ड धारकांच्या अल्पशा मिळणाऱ्या धान्यामध्ये सुद्धा जर तो पुरवठादार त्या ठराविक तहसीलदाराच्या अप्रोक्ष जर हा भेसळीचा काळा कारभार करत असेल तर यांना वटणीवर आणलंच पाहिजे ना। त्या गरिबांच्या झोपडीतल्या मुलांनी लहानग्यांनी तो भात खायचा, अरे कोणाच्या आरोग्याशी खेळताय तुम्ही? अरे ज्यांच्याकडं आज जगण्याची साधनं नाहीत अशा तालुक्याच्या ठिकाणच्या रेशन दुकानात जर इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ होत असेल तर मित्रांनो ही आपल्या देशाची शोकांतिका आहे। म्हणजे राजीव गांधींनी एकदा भाषणामध्ये सांगितलं होतं कि हम लोग ईमानदारी से नीचे तक पैसा भेजते हैं, लेकिन ऊपर से जब हम रुपया भेजते हैं तो नीचे जाने तक गरीब के हाथों में 10 पैसे तो पड़ते हैं या नहीं, इसकी मुझे आशंका है। ज्या देशाचा प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीची वक्तव्य करतो म्हणजे भ्रष्टाचाराने हा देश किती पोखरला गेला आणि किती वर्षापासून तेच चालू आहे। भले मग कितीही प्रामाणिक माणसं वर असेनात का, पण कोणीतरी काहीतरी गलत कारभार करतोय आणि त्याचे पडसाद गरिबांना भोगावे लागतात, मध्यमवर्गीयांना त्याचे चटके बसतात, हे मात्र निश्चित आहे। मध्यंतरी एका बुद्धिमान वकिलांनी सुप्रीम कोर्टमध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला मराठीमध्ये जनहित याचिका असं म्हटलं जातं, ती दाखल केली आहे आणि त्यांनी टॅक्सेशनच्या बाबतीत एक खूप चांगला मार्ग सुचवला आहे आपल्या भारत देशाच्या राज्यकर्त्यांना। काय मार्ग आहे तो? फक्त 5,000 पर्यंतची रोखीने व्यवहार त्यांनी अलाउड करा असं सांगितलं आहे आणि पुढच्या प्रत्येक व्यवहाराला चेक किंवा डिजिटल पेमेंट हे वापरलंच पाहिजे आणि सर्व टॅक्स बंद करायचे। GST नाही, इन्कम टॅक्स नाही, सेल टॅक्स नाही, काही नाही, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 1 रुपया किंवा 1% टॅक्स असं त्यांनी सुचवलं आहे। मग काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, मग टॅक्सेशन बंद म्हणल्यावर ती डिपार्टमेंट बंद, मग तेवढ्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल वगैरे वगैरे। ॲक्च्युली PILचा जो निकाल लागेल तो लागेल, सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये बारकाईनं विचार करेल आणि त्याच्यातनं जे काय निष्पन्न व्हायचं आहे ते नक्की होईल। पण जर ही PIL मंजूर झाली तर अशा या डिपार्टमेंटची सर्व लोक, मी तर सांगेन सेल टॅक्स, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर्स, सेल टॅक्स प्रॅक्टिशनर्स, GSTबद्दल मार्गदर्शन करणारे काही लोक आणि त्या खात्यात काम करणारे काही लोक, तसेच तुम्हाला असं वाटतं की चार्टर्ड अकाउंटंट पण बेकार होतील, तर या सगळ्यांना मी तर म्हणतो अन्न भेसळ या डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायला पाहिजे आणि अन्न भेसळीच्या बाबतीत कायदे अतिशय कडक करायला पाहिजेत। ठिकठिकाणी याच स्टाफचा उपयोग करून घेऊन रेड्स पडल्या पाहिजेत आणि जिथं जिथं म्हणून भेसळ दिसेल तिथं तिथं ती माणसं पूर्णपणे जीवनातनं उद्ध्वस्त झाली पाहिजेत, अशाच यांना शिक्षा पाहिजेत।
आणि हे जर घडलं नाही, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट जर सतत म्हणत राहिलं की आमच्याकडं लोक कमी आहेत, त्यामुळं आम्ही ठिकठिकाणी रेडला जाऊ शकत नाही. रेड घातल्यानंतरसुद्धा काय काय परिस्थिती असते याचंसुद्धा मी जवळून अवलोकन केलं आहे. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याची गरज नाही आहे. एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी सगळं काही पोखरलं गेलं आहे, पोखरत चाललेलं आहे. आता आपल्याला सामान्य जनांना या बाबतीत काय करता येईल याचा मात्र आपण आता विचार केला पाहिजे. मी तर म्हणतो एक दिवस अशी क्रांती होईल जिथून भेसळ मिळाली तिथल्या माणसांना क्रांतिकारक बनून त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. भडकाऊ वाटेल तुम्हाला बोलणं हे, पण अहो जीव चाललेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कशामुळं? दुधात भेसळ, तेलात भेसळ, तांदळात भेसळ, साखरेमध्ये भेसळ. साखरेतसुद्धा प्लास्टिकचे ग्रॅन्युअल्स आणि उसाचा रस टाकला जातोय. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि महालच्या महाल त्यांचे घरं वाढत चालली आहेत. त्यांच्या घरात 10-10 लाखाच्या 5-5 कार दिसत आहेत. कुठून येतो एवढा पैसा? अहो सामान्याला 35 वर्ष नोकरी केल्यावर सुद्धा 20 लाख रुपये सुद्धा त्याच्याकडे जमत नाहीत. ही सध्याची गत आहे. त्याच्यापेक्षा खालच्या समाजाचा विचार केला तर रोज उपजीविका करण्यासाठी, आपलं रोजचं पोट भरण्यासाठी जो माणूस दिवसभर राबतो, त्याला जर रेशनच्या धान्यात सगळी भेसळ मिळाली तर त्यांनी किती वर्ष जगायचं? त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे अधिकार या लोकांना कोणी दिलेत? मित्रांनो, जीव खूप तळमळतोय म्हणून मी वारंवार या विषयावर बऱ्याच वेळा बोलतोय. पण याच्यातनं कुठंतरी हे व्हिडिओ पोचले पाहिजेत, चांगल्या माणसांपर्यंत पोचले पाहिजेत, चांगल्या अधिकाऱ्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे. आणि खरंच याच्यातून जर काही निष्पन्न झालं आणि जगातली ही भेसळ जर बंद झाली ना, तर बरेच जीव वाचतील आणि देश आपला अजून समृद्ध दिसेल आणि अजून पुढं जाण्यासाठी त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना मिळेल. अहो भेसळयुक्त अन्न खाऊन कसा माणूस डिफेन्समध्ये जाईल? कुठून आणणार तो ताकद? मला तर आता शंका आहे. इंडियन आर्मीला मोठ्या प्रमाणात हे धान्य वगैरे लागतं. त्यांच्याकडे होणाऱ्या पुरवठ्यामध्ये तरी भेसळ नसलेलं अन्न जातंय का? का भेसळ खाऊन छाताडावर गोळ्या झेलायच्या त्यांनी? याच्याकडे पण कोणी बारकाईने लक्ष देईल का? मित्रांनो, खरंच या भावना तुम्हाला जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील तेवढ्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. प्लास्टिकचा तांदूळ, प्लास्टिकची साखर आणि पाम तेलापासून बनवलेलं गोडं तेल, प्रचंड घातक गोष्टी चालू आहेत. भाज्यांना दिली जाणारी इंजेक्शन्स, भोपळ्याचा साईज वाढावा म्हणून दिलं जाणारं इंजेक्शन, वांग्याचा साईज वाढावा म्हणून दिलं जाणारं इंजेक्शन. काय खावं? माणसांनी नक्की काय खावं आणि काय प्यावं? सकाळची सुरुवात जर भेसळीच्या दुधापासून होत असेल तर खूप मोठी शोकांतिका आपल्या भारतावर येणार आहे, असं एका न्यूजपेपरनी WHO आधार घेऊन सांगितलंय की 2027पर्यंत 87% जनता सकाळचं प्लास्टिक पिशवीतलं दूध पिऊन कॅन्सरग्रस्त झालेली दिसेल. असे इशारे मिळून सुद्धा जर ठराविक खाती जोमाने काम करत नसतील तर ती एक शोकांतिका आहे. जर ठराविक खात्यामध्ये सरकार भरती करणार नसेल तर ती सरकारच्या बाबतीतली मला निदर्शनास येत असलेली शोकांतिका आहे. इतकंच मी सांगेन. लवकरात लवकर सावध झालं पाहिजे. देश वाचला पाहिजे. येणाऱ्या पिढीला चांगलं अन्न मिळालं पाहिजे. येणाऱ्या पिढीचं जर शरीर चांगलं असेल तर त्या शरीरात चांगला मेंदू असू शकतो. आणि जर चांगल्या मेंदूची माणसं भारत देशात असतील तरच हा भारत देश पुढे जाऊ शकतो. ती मोठी मोठी स्वप्न आपण बघू शकतो. इतकीच मी विनंती करेन की सावध व्हा. आणि सरकारला नम्र विनंती करेन, जिथं जिथं अशी भगदाडं चालली आहेत ती भगदाडं बुजवण्यासाठी, लोकांना वटणीवर आणण्यासाठी कडक कायदे बनवलेच पाहिजेत. अगदी बनवलेच पाहिजेत असं मी ठामपणे सांगतो.